वंचित नंतर MIM ही सोलापुरातून लोकसभा लढवणार असल्याचं वृत्त आहे। जामिनावर बाहेर असलेले मोहोळचे माजी आमदारांशी बंद दाराआड चर्चा होत आहे। त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। वाचा सविस्तर, कोण आहेत ते माजी आमदार? तत्कालीन राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची सोलापूर MIMच्या पदाधिकाऱ्यांना भेट घेतली असून कदम हे MIMच्या तिकिटावर सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। रमेश कदम हे पुन्हा सक्रिय झाले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कदम यांची MIM पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली। सोलापूर लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असल्यानं रमेश कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। रमेश कदम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या आर्थिक घोटाळ्यात अनेक दिवस तुरुंगात राहिलेले आहेत। श्री कदम यांनी या संदर्भात आपली भूमिका आणखी स्पष्ट केली नाही, पण लवकरच स्पष्ट करणार असल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं आहे। ते आपल्या निकटवर्तीयांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं वृत्त आहे। 2014 साली मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले। नंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळात मोठा आर्थिक घोटाळा उजेडात आला होता। त्यात त्यांचं नाव आलं। या घोटाळ्यात स्वतः कदम हेच सामील असल्याचं पोलीस तपासात आढळून आल्यामुळे त्यांना अटक झाली होती। रमेश कदम हे मातंग समाजातून असून या समाजाची मोठी संख्या आहे। मोहोळ आणि पंढरपूर परिसरात रमेश कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे। तुरुंगात असताना ज्यावेळी ते जामिनातून बाहेर यायचे त्यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी व्हायची। दरम्यान मागील 2019 सालची मोहोळ विधानसभा निवडणूक त्यांनी तुरुंगातच राहून लढवली असता त्यांना 25,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती। अनेक दिवस तुरुंगवासात राहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाली होती। सुटकेनंतर ज्यांचे मोहोळमध्ये आगमन झाले असता त्यांचे हजारो समर्थकांनी जंगी स्वागत केले होते। रमेश कदम पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आहेत। आगामी सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कदम हे चर्चेत आले आहेत। सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे आमदार राम सातपुते यांचे तुल्यबळ लढत होत असताना वंचित बहुजन आघाडीनं राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे। त्यापाठोपाठ MIM पक्षानंही उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीनं चाचपणी सुरू केली आहे। त्या दृष्टीनं या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रमेश कदम यांची सोलापुरात एका हॉटेलात भेट घेऊन बंद दाराआड चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी वंचित आणि MIMची युती असल्यानं या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी जवळपास 1.70 लाख मतं घेतली होती। त्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंचा 1.5 लाख मतांनी पराभव झाला होता। आताही जर वंचित आणि MIMच्या उमेदवारांनी जास्त मतं घेतली तर ती काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत।